तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। जे अपार स्वरूप समुद्रावर तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम रविते देवी कुबेरहित तैसेची ज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मदची माझे होतसे। ज्याच्या ज्ञाने भाष्य जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे। ऋषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीच आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। आता उपरती काल आपण पाहिलं श्री धन पुत्र या सर्वांचा विधीपूर्वक परित्याग किंवा संन्यास असा उपरम शब्दाचा अर्थ केलेला आहे। वेदविहित कर्माची जी साधनं श्री धन पुत्रादिक यांचा विधीपूर्वक त्याग करून भोगांना विषयाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने गृहादिकांचा त्याग त्यास उपरम किंवा उपरती म्हणतात। कोणी कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात। नंतर समाधान मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते तीस समाधान असं म्हणतात। तितिक्षा क्षुधा तृषा शीत उष्ण रोग पिशाच्या दिकापासून उत्पन्न होणारे दुःख कष्टा वाचून जे सहन करणे त्यास तितिक्षा म्हणतात। समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे म्हणून या सहांचे समाधी षटक असे एकच साधन मानतात। ही साधने जवळजवळ शम दम यांचा थोडासा फरक आहे। शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह। आता मनोनिग्रह ज्या पुरुषाचा झाला असेल त्याचा इंद्रिय निग्रह होईल आणि ज्याचा इंद्रिय निग्रह केला तर मनोनिग्रह होईल। श्रद्धा असली तर आपल्याला भगवत प्राप्ती होण्यासाठी शमदम केला पाहिजे। श्रद्धा नसेल तर शमदम घडू शकेल का? घडू शकणार नाही। चित्ताची एकाग्रता नसेल तर इंद्रियाचा निग्रह होईल का? नाही। बरं, इंद्रियाचा निग्रह केला नाही तर चित्ताची एकाग्रता होईल का? नाही। म्हणून त्यांच्यामध्ये एकमेकावर ते अवलंबून आहेत। म्हणून या सर्वांचं मिळून समुदायात्मक असं एकच नाम दिलं, एकच त्याचं संज्ञा दिली काय? समाधी षटक असं सांगतात। समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे म्हणून या सहांचे समाधी षटक असे एकच साधन मानतात। असे न मानले तर विवेक वैराग्य समाधी 6 आणि मुमुक्षुत्व अशी 9 साधने होतील। आता जर तुम्ही नाही ह्या 6 वेगवेगळं समजा तर मग आम्ही काय सांगितलं? साधन चतुष्टय। साधन चतुष्टयामध्ये विवेक वैराग्य आणि समाधी षटक मुमुक्षुत्व ही 4 साधने असे सांगितलं अगोदर। आता जर ही 6 साधनं म्हणली तर ती 3 आणि 6 असे किती होतील? 9। कोणते? विवेक वैराग्य आणि समाधी 6 ही झाले 8 आणि मुमुक्षुत्व म्हणून मिळून किती होतील? 9 साधनं होतील। मग तुम्ही म्हणाल मग 9 मानले तरी चालेल, 6 मानले तर आपलं 4 मानले तरी चालेल असं कोणी म्हणेल तर याच्यासाठी संप्रदाय परंपरा काय सांगते? आत्तापर्यंत संप्रदायामधले जे कोणी पूर्वसुरी झाले त्यांनी साधन चतुष्टय असाच शब्द योजलेला आहे। 9 साधनं असा शब्दप्रयोग केलेला नाही। म्हणून आम्ही समाधी षटकाला एकच साधन मानतो।
समाधी षटकातील प्रत्येक साधनांच्या स्वरूपात किंचित फरक आहे, म्हणून या सहांचे समाधी षटक असे एकच साधन मानतात. असे न मानले तर विवेक, वैराग्य, समाधी 6 आणि मुमुक्षुत्व अशी 9 साधने होतील. परंतु समाधी षटक हे एक साधन मानले म्हणजे 4च होतात व 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. या ठिकाणी थोडंसं ह्या उपरामाविषयी थोडंसं दिलेलं आहे, थोडंसं नाही अधिक विस्ताराने दिलेले, पण साधारणपणे त्याचा विषय संस्कृत विचारसागरात दिलेले. कोणाला पाहिजे असेल तर याचं तुमचं होऊन गेलं काय संदीप महाराज? तर ते झालं आहे तुमचं, तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामधलं. तुम्ही इतरांना थोडं थोडं सांगा, आपण काही त्याचं जास्त चिंतन करणार नाही. करायचं म्हटलं तर त्याला वेळ पण लागेल आणि विषय काय अवघड नाही, उगीच एकमेकावर अवलंबून आहे. साधारण त्याला वैराग्य म्हटलं तरी विवेकावर आहे, विवेक वैराग्य असलं तर समाधी षटक आहे, ते असलं तर मुमुक्षुत्व आहे, मुमुक्षुत्व असलं हे नसतील तरी साध्य होत नाही. म्हणून हे प्रत्येकाजवळ हे सर्व संभार लागतो. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नये असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या उपरामाविषयी, आता वैराग्यामध्ये उपरमाचा समावेश होत नाही का? होतो, पण तरी सुद्धा उपरम हे वेगळं अंग सांगितलं तर ते सांगणं हे निरर्थक नाही. त्याच्या सांगण्याच्या पाठीमागं काही त्यांची भूमिका आहे, ती याच्यामध्ये थोडक्यात थोडी सांगितलेली आहे. थोडंच सांगतो की त्या ठिकाणी वैराग्यामध्ये आपण काय म्हणतो, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात, अशी आपण व्याख्या केली. आणि इथे सुद्धा काय श्रीधनपुत्रादी कर्माची साधन आहे, त्यांचा विधीपूर्वक परित्याग करणं आणि विषयाप्रमाणे त्या भोगांना नाशक समजणं, हेच वैराग्यात हेच काय उपरमाचं देखील स्वरूप आहे असं आपल्याला वाटेल. तरी या ठिकाणी उपरम शब्द मग वेगळा का योजला त्याच्याविषयी थोडं चिंतन दिलंय, फार विस्ताराने ते सांगत नाही, थोडक्यात सांगतो. तर त्यांनी लिहिलं की बरं का महाराज, शम आणि दम तुम्ही म्हटलं ना वेगळे का सांगितले वगैरे असं जरी म्हटलं किंवा सगळी साधनं, तर विवेक वैराग्य सांगितल्यानंतर वैराग्यामध्ये यांचा अंतर्भाव होत नाही का? होतो. तरीसुद्धा वैराग्याची व्याख्या जर आपण पाहिले ना तर भोगाविषयी त्यागाची इच्छा, बरोबर ना, त्यागाची इच्छा असं म्हटलंय. म्हणजे त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये वैराग्य, उदरा वैराग्य आले आहे बुद्धीच्या असं माऊलीनं म्हटलंय. बुद्धिरूपी बुद्धीच्या उदरात वैराग्य उत्पन्न झालं म्हणजे त्यागाची इच्छा उत्पन्न झाली. पण केवळ त्यागाची इच्छा उत्पन्न होऊनही चालणार नाही, तो त्याग प्रत्यक्षात घातला पाहिजे. थोडक्यात वैराग्य जे याच्यामध्ये वर्णन सांगितलेले ते वैराग्य आहे थिअरी आणि शमदमादी हे आहे प्रॅक्टिकल. असं कारण याच्यामध्ये असं सांगितलं की हे साधनं गोलकामध्ये इंद्रियांना आपल्या गोलकामध्ये स्थिर करणं किंवा अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होऊन निग्रहाच्या स्थितीला प्राप्त करून घेणं हा अभ्यासाचा प्रांत आहे याच्यामध्ये. म्हणून असं म्हणायचं, बोलायचं झालं तर एक आहे त्याचं स्पष्टीकरण, त्याला काय म्हणतात, थिअरीला काय म्हणतो आपण, म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे त्याचं प्रात्यक्षिक, प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक, आणि थिअरीला म्हणजे सिद्धांताचा सिद्धांत माहिती. त्या सुभाष महाराजांच्या भाषेत त्याला काय म्हणायचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि हे काय आहे, ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी. असे एखाद दोनच शब्द शिकायचे, थोडं त्याचं स्पेलिंग सुद्धा शिकायचं नाही, पण हे 2 शब्द वापरले म्हणजे लोकांना वाटतं हे भौतिक विज्ञानाचे सुद्धा. म्हणून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे 2, एक माहिती तंत्रज्ञान आणि एक प्रात्यक्षिक, त्याच्यामध्ये उपयोगितावादाचं तंत्रज्ञान. तंत्र म्हणजे शास्त्र. आता होईल ना, प्रत्येकाचं स्वरूप सांगितलं ना, म्हणजे वैराग्याचं स्वरूप काय, वैराग्याचं कारण काय आणि वैराग्याचं फल काय. तर फलामध्ये हे उपरमत अशाच प्रकारचे त्याला ज्याला आपण म्हणतो परमाशांती, ते खरं उपरमाचं स्वरूप आहे. आता इथे त्यांनी एक शंका केली की एकदा विषयाचा त्याग केला, एकदा विषयाचा त्याग केला तर पुन्हा मनुष्याला पूर्व असणाऱ्या विषयांच्या भोगाचे जे अनुभव आहेत, बरोबर ना, आणि त्या वैराग्याची फलीभूत अवस्था कोणती, एकदा विषयाचा त्याग केला की पूर्वानुभवापासून उत्पन्न होणाऱ्या ज्या वासना, त्या वासनांमुळं पुन्हा इच्छेचा उदय न होणं
हेच वैराग्याचं काय आहे फल आहे. म्हणजे खरं वैराग्य कधी झालं तर आपण त्यागलेल्या विषयांच्या विषयी पुन्हा अंतःकरणामध्ये त्याविषयी प्राप्तीविषयी किंवा भोगाविषयी संकल्प स्फुरण न होणं हेच त्या वैराग्याचं फल आहे. काय वैराग्याचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिये. पुढे काय अवघी भाग्य येती घरा देव सोयरा झाली. या ठिकाणी जर आपल्याला सगळी भाग्य कशाने येतात वैराग्याने प्राप्त होतात. मग या ठिकाणी उपरती असं जे म्हटलं तर ते म्हणतात की अप्राप्त विषय जे आहेत तर त्या अप्राप्त विषयी दोषदृष्टीपूर्वक इच्छेचा अनुदय हे वैराग्य आहे. म्हणजे खरं अगोदर वैराग्याचं प्राथमिक स्वरूप काय आहे की अप्राप्त विषय आणि त्या अप्राप्त विषयाच्या विषयी दोषदृष्टी अनित्यत्व पारतंत्र्य. कारण त्यांनी काय लिहिलं परमार्थाला प्रतिबंधक असणाऱ्या गोष्टीविषयी वैराग्य झालं पाहिजे ना. बरं ते विषय प्राप्त नाही अगोदर मनुष्य चांगलं लक्षात घ्या ज्या वेळेला त्यांनी वैराग्य धारण करून वेदांताच्या चिंतनाला प्रवृत्त झाला तेव्हा त्याला कोणत्या प्रकारचं वैराग्य होतं अप्राप्त विषय. अजून आता आपण इथं आलो तर आपल्याला विषय अप्राप्त आहेत की नाही आणि पुन्हा त्याच्याविषयी काही दोष दृष्टी अनित्यता आणि पारतंत्र्य आणि हे करून आपण इथं आलो म्हणजे हे कोणतं वैराग्य आहे आपलं अप्राप्त विषयाचं वैराग्य आहे. आणि उपरमाचं जे स्वरूप आहे त्या उपरमाच्या स्वरूपात विधीपूर्वक कर्माची साधनं स्त्री धन पुत्रादी प्राप्त झाले असताना त्यांचा विधीपूर्वक केलेला परित्याग हे त्या उपरमाचं स्वरूप आहे. असा वैराग्य आणि उपरम याच्यामध्ये थोडासा भेद त्यांनी करून दाखवला. आणि नंतर सांगतात तर या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की हे जे विषय आहेत त्यांनी आणखीन एक चिंतन दिलेले उपनिषदामध्ये जे आलेले छांदोग्य उपनिषदामध्ये आणि मला वाटतं बहुतेक योग वासिष्ठामधला एक श्लोक दिलेला आहे. हा योग वासिष्ठातला श्लोक आहे. तर आता विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय आहेत. पंचविषयाचा त्याग करण्यातच उपरमय आला की नाही आणि वैराग्य आलं की नाही त्या पंचविषयाचा का कोणत्या एका विषयाचा असं नाही. पण तरी ते म्हणतात की या ठिकाणी विषय इथं स्त्री पुन्हा शब्द वापरला धन पुत्र स्त्री पंचविषयामध्ये असले तरी ह्याच्यातच समावेश होतो की नाही तरी सुद्धा ते म्हणतात की या ठिकाणी स्त्री ही रूपाचा विषय रूपविषय आहे. असा असताना देखील पुनरुक्ती पुन्हा कशासाठी केली उपरम सांगताना धन स्त्री पुत्र यांचा त्याग. तर काय आहे की जरी विषय शब्द स्पर्श रूप असले तरी धन पुत्र आणि स्त्री ही अधिक मोहाला कारणीभूत असल्यामुळं या ठिकाणी सांगितलेले. त्याच्यातही त्यांनी सांगितलं की एका स्त्री शरीरामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध एकाच स्त्री शरीरामध्ये असल्यामुळं एका स्त्री शरीराच्या ग्रहणाने देखील पंचविषयाचं ग्रहण केल्यासारखं आहे असं सांगतात. आणि सर्वच विषय जरी माणसाला संसार रूपी सागरात घालणारे असले तरी ते म्हणतात स्त्री हा विषय त्याला संसार सागरात अधिक अनर्थकारक अशा स्वरूपाचा आहे म्हणून त्याचं ग्रहण केलं. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की मुख्य वैराग्य जे आपण म्हणतो ना कनक कामिनी आणि कांचन आपलं कनक कामिनी आणि कीर्ती ही तीन मुख्य विघ्न आहेत असं परमार्थातली तीन विघ्न म्हणून विवेकानंद सांगतात. रामकृष्ण परमहंस सांगतात तीन क ते म्हणतात तीन ककाराचा त्याग केला की तो मनुष्य मुक्तच आहे. तीन ककार म्हणजे एक कनक म्हणजे धन कामिनी स्त्री आणि कीर्ती ह्या तीन ककारांचा त्याग केला की तो मनुष्य ब्रह्मस्वरूप प्राप्तीला योग्य होतो असं सांगितलं. तेव्हा ते म्हणतात हे सांगण्यासाठी या ठिकाणी स्त्री धन आणि पुत्र यांचं ग्रहण केलं. त्यातही अधिक स्त्रीचं ग्रहण का केलं तर ते सांगतात यस्य स्त्री तस्य भोगेच्छा. ज्याच्या ठिकाणी स्त्री प्राप्त आहे त्याला भोगाची इच्छा असते. निस्त्रीकस्य क्व भोगभू ज्याला स्त्रीच नाही त्याला भोगभूमीच उपलब्ध नाही. स्त्रियम त्यक्त्वा जगत त्यक्तम ज्याने स्त्रीचा त्याग केला त्याने सर्व जगाचा त्याग केला. आणि जगत त्यक्त्वा सुखीम भव आणि जगताचा त्याग करून तू सुखी हो असं त्याला सांगतात. नंतर सर्वेंद्रियानाम जरयंती तेजः या ठिकाणी जेवढे जेवढे आपण शब्दस्पर्शादी विषयांचा भोग घेऊ तेवढं तेवढं इंद्रियांचं तेज कमी होतं असं कठोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. नंतर एक उपनिषदामध्ये आले लिंदू मा भिगाम असा शेवटचा अध्याय छांदोग्याचा. त्याच्यामध्ये तो थोडा शृंगारिक किंवा ग्राम्य अशा त्या शब्दांचा अर्थ तो सांगत नाही पण त्या ठिकाणी असं त्याचा अर्थ आहे का स्त्रीनं पुरुष शरीराच्या कारण दोघांनाही शरीरच आहे
आहे तर पुरुष शरीराच्या दोषांचं चिंतन करावं, त्याच्या अनित्यतेचं चिंतन करावं, त्याच्या मिथ्यात्याचं पारतंत्राचं. आणि हे जे आहे याच्या ठिकाणी वेद किंवा शास्त्र जे ते स्त्रीची निंदा करायला प्रवृत्त झालंय असा त्याचा अर्थ नाही. तिथं एकच एक सांगितलेलं आहे की पुरुषाने स्त्री शरीराच्या दोषाचं चिंतन करावं आणि स्त्रीनं पुरुषाच्या दोषाचं चिंतन करावं असं अखंडानंद सरस्वती सांगतात. त्यामुळे शास्त्र कोणामध्येही पक्षपात करीत नाही असा त्याचा अर्थ आहे. आता यस्य यद यज्ञ इत्याचक्षते ब्रह्मचर्यम एवतेत. यज्ञ सगळ्या जगातले यज्ञ केल्यासारखे झाले ज्याने ब्रह्मचर्याचं पालन केलं. तिथं उपनिषद सांगतं याथ यज्ञ इत्याचक्षते, त्याला यज्ञ म्हणतात ते दुसरं काही नसून ब्रह्मचर्यम एवतत. तो यज्ञ म्हणजे कोणी? ब्रह्मचर्य हाच यज्ञ आहे. आणि त्याचं स्वरूप आपण काल चिंतन केलं. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी असं सांगतात की या ठिकाणी जर ह्या ब्रह्मचर्याचं पालन केलं आणि दहरादी उपासना त्यांनी केल्या तर केवळ ब्रह्मचर्य, त्याला तत्वज्ञान झालं नाही तरी तो पुरुष दहरादी उपासना आणि ब्रह्मचर्य यांच्या साह्याने देहपातानंतर तो ब्रह्मलोकालाच जातो. उपनिषदांचं ब्रह्मसूत्राने केलेलं त्याचा निर्वाळ आहे की याचा अर्थ असा की उपासक ब्रह्मचारी असेल आणि त्याला तत्वज्ञान झालं नाही तरी तो कुठं जातो? ब्रह्मलोकाला. आणि ब्रह्मलोकाला जाऊन कल्पांताच्या वेळेला ब्रह्मदेव जेव्हा मुक्त होतो त्याच्याबरोबर तो मुक्त होतो. एवढं ब्रह्मचर्याचं फल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे म्हणून या सहांचे समाधी षटक असे एकच साधन मानतात. असे न मानले तर विवेक वैराग्य समाधी 6 आणि मुमुक्षुत्व अशी 9 साधने होतील. परंतु समाधी षटक हे एकच साधन मानले म्हणजे 4च होतात व 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. म्हणजे का मानायची 4च साधनं? न मानली तर काय चालेल? जे आपल्या पूर्वसुरींनी आपल्या ह्या महापुरुषांनी संतांनी याला साधन चतुष्टय म्हणलं तर आपण काय म्हणायचं? साधन चतुष्टय. त्याच्यामध्ये समाधी षटक म्हणले आणि ते एकच साधन मानलं तर आपण सुद्धा काय मानायचं? एकच साधन मानायचं. म्हणून याचा अर्थ या ग्रंथात पुढे आता ही 6 साधनं म्हणून वेगळी मानली जाणार नाही. समाधी म्हटलं का शम आहे आधी ज्याच्या आणि उपरम आहे अंती आपलं का समाधान आहे अंती ज्याच्या, असं सगळ्या साधनांचा समाहार किंवा उपसंहार आपण करून घ्यायचा. आता मुमुक्षु लक्षण ब्रह्मप्राप्ती आणि संसार रूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. मुमुक्षुच्या अगोदर मोक्ष कशाला म्हणतात? तर ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती आणि संसार रूपी बंधाची. संसार म्हणजे जन्म मरण परंपरा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे, याला काय म्हणतात? संसार असं म्हणतात. आणि हा संसार काय करतो? बंधाला कारण होतो म्हणजे बांधतो. म्हणजे पुन्हा पुन्हा आपली इच्छा नसताना देखील जन्म मरण परंपरेत घालतो. थोडक्यात काय? जन्म मरण परंपरा जी असंग निर्विकार आणि जन्म मरण विरहित असणारा आत्मा, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय भ्रम होतो की मी जन्ममरण धर्मवान आहे, त्यालाच म्हणायचं. याचा अर्थ मी संसारी आहे. संसार म्हणजे जन्ममरण परंपरा. तर ह्या जन्ममरण परंपरेची निवृत्ती होणं आणि ब्रह्मानंदाची किंवा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणं याला काय म्हणतात? मुक्ती किंवा याला म्हणतात मोक्ष. आणि ह्या मोक्षाची ज्याची इच्छा आहे, ऐक नाही, मोक्षाची इच्छा आहे तो कधी भर दिवसाविषयीवर दरोडा घालणार नाही, म्हणजे झोपणार नाही, जांभई देणार नाही. तर समाधी षटकात याच्यामध्ये सांगतात ब्रह्मप्राप्ती आणि संसार रूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेत मुमुक्षुता म्हणतात. आणि ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला काय म्हणतात? मुमुक्षुत्व. याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व आहे म्हणजे मोक्षाची इच्छा याच्या अंतःकरणात आहे. आणि मोक्षाची इच्छा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. अंतःकरणात मोक्षाची इच्छा आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व आहे. ज्याला संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती किंवा ब्रह्माची प्राप्तीची इच्छा आहे त्याला काय म्हणतात? मोक्ष. त्याला काय म्हणतात? ज्याच्यामध्ये संसार बंधाची निवृत्ती होते आणि ब्रह्माची प्राप्ती होते त्याला म्हणतात मुमुक्षुत्व. अशा प्रकारची इच्छा त्याला म्हणतात मोक्ष. त्याला म्हणतात मोक्ष. अशी मोक्षाच्या इच्छेने युक्त जो त्याच्या ठिकाणी काय आहे? मुमुक्षुत्व आहे की नाही.
आणि मुमुक्षु कोण आहे, ह्या इच्छेने जो युक्त आहे त्याला म्हणतात मुमुक्षु. मग आता आपण कोण आहेत, मुमुक्षु. आपल्या ठिकाणी काय आहे, मुमुक्षुत्व, आणि आपल्याला पाहिजे काय, मोक्ष. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे. आता जर कोणतं एक साधन असून चालेल का आपल्याला, नाही. विवेक, वैराग्य, मुमुक्षुत्व आणि समाधी, षटक ही सगळी साधनं असली पाहिजे. स्वयंपाक करायचा असेल तर पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे, उदक, अग्नी आणि धान्यही पाहिजे. करणारा नसला तरी चालेल, आहे की नाही. हे सगळं मुमुक्षु असला पाहिजे अगोदर, आहे की नाही. मग बाकीचे साधनाचा संभार. तसं दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे. सगळ्या एकमेकाला साधनाची अपेक्षा आहे, परंतु विवेक म्हणजे वैराग्य नाही, वैराग्य म्हणजे काही नाही, समाधी षटक नाही. समाधी षटक म्हणजे मुमुक्षुत्व नाही. ही प्रत्येक साधनं भिन्न आहे, परंतु एका साधनाला दुसऱ्या साधनांची अपेक्षा आहे. आणि सर्व साधनांचा समुदाय एकत्र आला तरच त्या मुमुक्षुला काय होतो, मोक्ष होतो, अन्यथा नाही. या ठिकाणी मुमुक्षुत्वाची कल्पना तुकाराम महाराजांनी सांगितलं की मुमुक्षुत्व कसं असलं पाहिजे. त्याचे 3 प्रकार सांगितले, एक मंद मुमुक्षुत्व, मध्यम मुमुक्षुत्व आणि तीव्रतर मुमुक्षुत्व. मला वाटतं संस्कृत विचारसागरामध्ये याच्याविषयी लिहिलेले काय नाही दिलं, ठीक आहे. याच्याविषयी थोडक्यात सांगतो की काही लोकांना काय मंद मुमुक्षुत्व म्हणजे ज्याच्या ठिकाणी विवेक थोडासा कमी असतो. मध्यम मुमुक्षुत्व त्याच्या ठिकाणी विवेक असला तरी वैराग्य काय असतं, थोडं वैराग्याचा अभाव असतो. आणि तीव्रतर मुमुक्षुत्व म्हणजे विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, आणि एवढा असून नाही तर त्याला कैमी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काही हे खंडईल कर्म, पारुष्यातील धर्माधर्म, कासयाने हे कळेल वर्म, मनवनी श्रम वाटतसे. पुढे काय, आईशी, हे एवढं मधले ते पाठ नाही म्हणून सोडून दिले याच्यामध्ये. आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निश्चय. आईशी चिंता करी, पण कधी कधी का नाही, सदा, ऐक नाही. आणि कोणत्या काळामध्ये, सर्व काळामध्ये करतो, रात्रंदिवस. त्याला जेवण सुद्धा गोड लागत नाही. पुसावेशे ह्याची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील, असे रात्रंदिवस ज्याला तळमळ आहे असा मुमुक्षू. त्या मुमुक्षूला मोक्ष निश्चित होतो, आणि तो साधन अधिकार संपन्न असला पाहिजे तर त्याला निश्चित मोक्ष झाल्याशिवाय राहत नाही, इतरांना होत नाही. स्वामी महाराजांनी सहज विनोदानी गोष्ट सांगितली, कधी सांगितली असेल तर सांगत नाही. त्यांनी सांगितलं की एक माणसाने तपस्या केली, भगवान त्याला प्रसन्न झाले. भगवान त्याला म्हटले की तुला काय पाहिजे, वरम ऋणीश्व, तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं मला मोक्ष पाहिजे, दुसरं मला काहीच नको. ते म्हणे तुला वृद्धी सिद्धी काय पाहिजे, पुत्र धन सर्व देतो, पण मोक्ष काय मागू नको. ते म्हणे मला मोक्षच पाहिजे. का पाहिजे, ज्या अर्थी तुम्ही लवकर देत नाही सगळं देता त्याचा अर्थ ती मोठी वस्तू आहे की नाही, म्हणून मला तोच पाहिजे असं त्यांनी सांगितलं. मग ते म्हटले की तू मोक्ष तुला होईल, पण तो ब्रह्मलोकाला जाऊन तो कोण वाट पाहत बसले, याची देही ह्याची डोळा, इथं आणि आत्ता असा मला मोक्ष पाहिजे. तुमची भेट झाली तर त्याला उद्धाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा, पतनाची इच्छा आवश्यक, आवश्यक मला उद्धार. तर मग तिथं लिहिले मग उद्धाराचं नको असेल ना तर पतनाची इच्छा, म्हणजे काही जीवनात केवढे संकट आलं, इथं पतन म्हणजे अधपतन असं नाही अर्थ घ्यायचा. पतन म्हणजे केवढे संकट आलं, याच्यावर केवढी जरी आपल्यावर मोठी अरिष्ट कोसळली तरी आपण ह्या निश्चयापासून न ढळणं, अशा प्रकारचं तीव्रतर मोक्षाची इच्छा मला आहे. मला मोक्ष आता पाहिजे आणि इथं पाहिजे आणि तुमच्यापासूनच पाहिजे. मग त्या भगवंतांनी सांगितलं काय हरकत नाही. भगवंतांनी थोडे डोळे झाकले, थोडा विचार केला आणि त्याला सांगितलं दुसरं काही नाही, मी तुला का म्हणत होतो याचं कारण सांगतो की आता तुला मोक्ष देऊ शकतो मी, आता त्या मोक्ष मला देण्याचं सामर्थ्य आहे, पण मला तुझ्या भावी जीवनाचा थोडासा
किविलवाना विचार वाटला म्हणून तुला विचारून सांगतो की हा मोक्ष मिळेल तुला. आत्ताच्या आता तू मुक्त होशील, जीवनमुक्त होशील, देहपातानंतर तुला पुन्हा कधी जन्म येणार नाही. परंतु हा मोक्ष असा आहे की मोक्ष झाल्यानंतर काही देह पडत नाही, प्रारब्ध संपेपर्यंत तुझा देह राहणार. तर ज्या वेळेला तुला ज्ञान होईल, ज्ञानापासून शरीर पडेपर्यंत तुला गलित कुष्ठ होईल, तुझ्या अंगातून सगळं पू पाजरायला लागेल, रक्त पाजरायला लागेल, दुर्गंधी सुटेल, कोणी तुझ्या वाऱ्याला सुद्धा बसणार नाही, अशी एक त्या ह्या शरीराची स्थिती होईल. एवढंच फक्त तुला सांगितलं. मोक्ष तुला पाहिजे तर देऊ का? तो म्हणलं तसं काही नाही, थोडं उशिरा असला तरी माझी काय आताच काही नाही. स्वामी महाराज म्हणायचे दम्मानी मोक्ष मिळाला तरी चालेल. हे तीव्र तर मुमुक्षुत्व आहे का? नाही. याला देहाला धरून म्हणजे देहाचं अंजन भंजन करून मोक्ष मिळाला तर चालेल, आहे की नाही. म्हणजे माझ्या देहाचं जे काही आहे तसं ते लालन पालन जसंच्या तसं होऊन जर मोक्ष मिळत असला तर तो मोक्ष पाहिजे. आणि आपण बहुतेक त्याच्यातली उदाहरणं आहोत आणि म्हणून आपल्याला मोक्ष मिळत नाही. मोक्षासाठी कोण काय वाटेल ते झालं तरी सुद्धा मला मोक्ष पाहिजे, दुसरं काहीच नको अशी इच्छा असेल तर ते तीव्रतर मुमुक्षुत्व जे आहे तर ते मनुष्याला मोक्षप्राप्तीपर्यंत नेतं. म्हणून मुमुक्षुत्व महत्त्वाचं लक्षण आहे. असं आहे की विवेक वैराग्य समाधी षटक ही साधना असली तरी त्याला जर मोक्षाची इच्छा नसेल तर त्याला मोक्ष मिळणार नाही. परंतु जर मोक्षाची इच्छा असेल आणि ही साधनं त्याच्याजवळ परिपूर्ण नसतील तरी तो काय करेल, हळूहळू त्याचं संपादन करीन. म्हणून सगळ्यात मोठा अवच्छेदक जर तत्वज्ञानाचा असेल तर तो कोण आहे? मुमुक्षुत्व. म्हणून आपल्या ठिकाणी मुमुक्षुत्व हे अंतकरणामध्ये नित्य वस्तीला असलं पाहिजे. मुमुक्षुत्व असलं म्हणजे बाकीचे जे आहेत जसं काय मातेची मागे काय लेकराची हरी असंच आहे ना. आई पुढे चालली की ती मुलं बरोबर चालतात. तसं तीव्र मुमुक्षुत्व असलं तर विवेक वैरागी समाधी षटक हे आपोआप त्याचं अनुसरण करत असतात. म्हणून मुमुक्षुत्व हे खरं महत्त्वाचं आहे. आणि आपण श्रवणाचा अधिकार सांगताना सुद्धा मुमुक्षुत्व असलं जरी त्याची बुद्धी मांदी असलं, बुद्धी तीव्र नसली, काही थोडा विवेक कमी असला, वैराग्य कमी असलं तरी सुद्धा त्यांनी श्रवण करीतच राहावं. का तर त्याला मोक्ष पाहिजे. आणि जो मुमुक्ष आहे त्याला मोक्षाला ज्ञानाशिवाय दुसरा उपयोग, दुसऱ्या कशाचा नान्य हा पंथा विद्यते आहे नाही. म्हणून आपण जी चाचपणी करायची ती समाधी षटक आहेत का याच्यापेक्षा कोणती करायची? आपली चाचणी आत्मपरीक्षण. माझ्या ठिकाणी खरं मला मुक्त व्हावं वाटतं का हे जर आपल्याला वाटत असेल तर श्रवणापासून त्यांनी कधी दूर होण्याचं कारण नाही. तो श्रवणाचा निश्चित अधिकारी. इतकंच नाही तर ज्या अर्थी तो मनुष्य श्रवण हे अंतरंग साधनामध्ये प्रवृत्त होतो, याचा अर्थ मागच्या जन्मामध्ये त्यांनी एक कर्म उपासना केली असाच त्याचा अर्थ आहे. आणि असा अर्थ घ्यायला हरकत नाही. आता ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. ती ज्यास असेल तो मुमुक्षु. विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची अपेक्षा असते आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे म्हणून त्यास साधन चतुष्टय म्हटले आहे. आता विषय वर्णन. जीवब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. आतापर्यंत वर्णन कशाचं झालं? आतापर्यंत वर्णन कशाचं झालं? अधिकाऱ्याचं वर्णन झालं. हा अधिकारी हा एक आहे साधन चतुष्टयातला भाग आहे की नाही? कशाचा भाग आहे? साधन चतुष्टयातला नाही, अनुबंध चतुष्टयात आहे. अनुबंध कशाला म्हणतात? ज्याच्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो त्याला काय म्हणतात? आणि अनुबंध चतुष्टय म्हणजे 3 अनुबंध कोणकोणते आहेत? का अनुबंध चतुष्टय म्हणजे 4 का चतुष्टय म्हणजे काय? 4. कोणकोणते आहेत? अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, आहे की नाही? त्यापैकी आतापर्यंत वर्णन कोणाचं झालं? अधिकारी कसा आहे? अनुबंध चतुष्टय युक्त आहे. साधन चतुष्टय युक्त असा अधिकारी आहे. आता या ग्रंथाचा विषय काय म्हणजे या ग्रंथात काय सांगितलंय हे आपल्याला कळलं पाहिजे. जीवब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. ग्रंथामध्ये तुम्हाला काय ऐकायला मिळेल? याच्यामध्ये रामायण नाही, महाभारत नाही, कृष्ण कथा नाही, गोपीगीत नाही, काय ऐकायला मिळेल? जीव आणि ब्रह्म हे एक कसे आहेत एवढंच ऐकायला मिळेल. आणि ते कशाने?
प्रमाणाने. सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे? शब्द प्रमाण. वेदाने जीव ब्रह्माचं ऐक्य कसं प्रतिपादन केलेलं आहे आणि वेदाने सांगितलं त्याच्याविषयी जर तुम्हाला काही युक्ती करायच्या झाल्या म्हणजे अनुमान, तर्क किंवा त्याला उपपत्ती, उदाहरण असं म्हणतात, अशा अनुकूल प्रकारची उदाहरणं देऊन त्या ठिकाणी जीव ब्रह्माची एकता कशी आहे हे प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा विषय आहे. पण जीव ब्रह्माची एकता हा विषय आहे, पण तो कशाने? प्रमाणाने आणि युक्तीने प्रतिपादन करणं. की या ठिकाणी युक्ती म्हणजे उदाहरणं तुम्हाला किंवा योजना, युक्तीच तो योजना, अशा प्रकारची योजना, अशा प्रकारची उदाहरणं देऊन त्या ठिकाणी तुम्हाला सांगणार की जीव आणि ब्रह्म एक असू शकतो आणि शब्द प्रमाणाने किंवा वेदाने जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत असं सांगितलेलं आहे. म्हणून जीव ब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेदविरुद्ध आहे आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षुस हितावह नाही. जीव ब्रह्माचा भेद तुम्ही का बरं प्रतिपादन करत नाही? जीव ब्रह्माचा अभेदच का करता? तर काय आहे की श्रुतीनं जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन केलेला नाही. उलट जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये अभेद आहे असं श्रुतीनं सांगितलं. तेव्हा जर तुम्ही भेदाचं प्रतिपादन करणार तर श्रुतीच्या विरुद्ध करता की नाही? तुम्ही श्रुती सिद्धांताच्या विरुद्ध करता. म्हणून त्या ठिकाणी आम्ही भेद प्रतिपादन करीत नाही आणि श्रुतीनं अभेद प्रतिपादन केलेलं असल्यामुळं अनेक प्रकारच्या युक्तीच्या द्वारा आम्ही त्या श्रुती प्रमाणाचं काय करतो? समर्थन करतो आणि जीव ब्रह्माचा अभेदाचंच प्रतिपादन करतो. आणि पुन्हा जर समजा जीव ब्रह्माचा भेद आहे असा आम्ही जर निश्चय केला तर तुम्हाला काय पाहिजे? मोक्ष पाहिजे. तो मोक्ष प्राप्त होणार नाही. मग जीवाचं हित होईल का? नाही. त्या ठिकाणी काय आगा अहितापासून काढेती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती माऊलीनं जे सांगितलंय तिचं जर आपण उल्लंघन केलं तर आपलं हित होईल का? नाही. म्हणून त्यांनी वेदा निंदितो चांडाळ, मातेची जो थाने फाडी वेदा निंदितो चांडाळ, त्याच्यातून आपलं कोणत्याही प्रकारचं कल्याण होणार नाही. म्हणून जीव ब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षुस हितावह नाही. आणखीन एक गोष्ट सांगतात, जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे. आज जीव आणि ब्रह्म एक भेद आहे हे काय कोणी शिकवावं लागतं का? आता जर आपल्याला कोणाला विचारलं तुम्हीच देव आहे तर आपण देव कुठं, मी कुठं, हे काय कोणी शिकवावं लागतं का? नाही. जीव ब्रह्माचा भेद हा मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक म्हणजे अनंत जन्माच्या संस्काराने अनायासे जन्मल्यापासून तो त्याच्या ठिकाणी निश्चित आहेच. मिठाच्या ठिकाणी खारटपणा हा स्वाभाविक आहे की नाही? साखरेच्या ठिकाणी गोडपणा हा स्वाभाविक आहे की नाही? तसं मनुष्याच्या ठिकाणी भेद निश्चय हा काय आहे? स्वाभाविक आहे. त्याला कोणी शिकवावं लागत नाही. आणि मग विचारसागर शिकायचा आणि भेद निश्चय करायचा तो तर आपला आधीच होता. कशाला शिकण्याचे कष्ट घ्या, आहे की नाही? म्हणून ते म्हणतात स्वाभाविक आहे. स्वामी महाराज एक गोष्ट सांगायची मजेने की एकदा शंकराचार्य, त्या शंकराचार्यांच्याकडं एक द्वैती आला, म्हणजे भेद निश्चयावाला आला आणि त्यांनी सांगितलं की असं आहे, मी तुमच्याशी आज वाद करणार आहे. शंकराचार्यांचं काय होतं? जीव ब्रह्माचा अभेद, त्या अभेदाचं प्रतिपादन करीत पायाला भोवरा बांधल्यासारखं त्यांनी संपूर्ण भारतभर काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण परिभ्रमण केलं दोनदा आणि त्यांनी सांगितलं मला तुमच्याशी वाद करायचा. तर कोणत्या तरी मठावर तो आला, शृंगेरी वगैरे, आणि त्यांनी सांगितलं वाद करायचा. तर त्यांनी सांगितलं कशाबद्दल? ते म्हणे जीव ब्रह्माचा भेद आहे हे मी सिद्ध करणार असं त्यांनी सांगितलं. त्याच्याशी वाद करायचं म्हणजे ठीक आहे करू, पण आज पौर्णिमा आहे आणि आज मला मंगल करायचे, तेव्हा मला न्हाव्याला भेटायला जायचे. तर ते निघाले. ते म्हणे तू पण चाल बरोबर. तो पण बरोबर गेला आणि गेल्यानंतर त्या न्हाव्याला पाहिल्याबरोबर आचार्य त्यांना म्हटले, अरे न्हावी बाबा तू साक्षात परब्रह्मरूप आहेस, तत्वमसी असं त्याला म्हटले. तो म्हणला अहो मी गरीब न्हावी, मी कसा ब्रह्म कसा असेल? ब्रह्म कसा आहे? सच्चिद आनंद स्वरूप. मी गरीब न्हावी, मी कसा काय ब्रह्म असेल? असं तो म्हटला. पुढे त्यांचं मंगल झालं. मंगल झाल्यानंतर आल्यावर ते म्हणे आता मला वाद करायचा. तर ते म्हणे वाद करायचं काय? तुला तर उत्तर तर झालेलंच आहे वाद याच्यामध्ये. ते म्हणे कुठं अजून तर आपण बोललोच नाही. ते म्हणे सगळा विषय आपला झालेला आहे. अरे तू भेद निश्चय करायचा, तो भेद जीव आणि ब्रह्माचा भेद निश्चय मला वादामध्ये जिंकणार, तो भेद निश्चय तर न्हाव्याचा सुद्धा सहजच आहे.
तो काही शास्त्र शिकला का? शास्त्र शिकून सुद्धा म्हणतो जीव ब्रह्माचा भेद आहे, आणि तो आता शास्त्र शिकून काय सांगणार? जीव ब्रह्माचा भेद आहे. मग न्यायातून तुझ्यात फरकच काय आहे असं त्यांनी सांगितलं. सांगायचं झालं तर काय, जीव अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. एखादी गोष्ट आपल्याला अज्ञात असावी. जीव ब्रह्माचा भेद आपल्याला ज्ञात आहे आणि जीव ब्रह्माचा अभेद काय आहे? अज्ञात आहे. मग जे अज्ञात आहे त्याचं जर ज्ञापन करून दिलं तर ते गुरु, तर ते शास्त्र. याचा अर्थ आपल्याला अभेद अज्ञात आहे आणि त्या अज्ञात अभेदाचं आपल्याला ज्ञापन करून देणारं कोणी? श्रुती आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण त्या श्रुतीचं जो सिद्धांत आहे अभेदाचा त्याचाच अनुकूल अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. तोच सिद्धांत आपण ग्रहण केला पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपल्याला काही तर्क कुतर्क आले तर त्या कुतर्कांचं निवारण करायचं आणि काय करायचं? कुतर्काचं श्रुतीमतच तर्कोनुसंधीयताम, श्रुतीला मान्य असणारा अशा प्रकारचा तर्क करायचा. हे जीवानी केलं तर त्याचं हित होईल का? त्या भेदनिश्चय करून हित आहे. बरं, भेदनिश्चय स्वाभाविक आहे, त्याला काही शास्त्र शिकावं लागतंय काय? शास्त्र शिकण्याची गरज नाही. म्हणून सांगतात की जीवब्रह्माचा भेदनिश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे, परंतु त्या भेदनिश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणासही नाही. भेदनिश्चय केला आणि त्याला मोक्ष झाला आहे की नाही? आनंदाचे डोहे आनंद तरंग. भेदनिश्चयाला कधी म्हणेल का? जर काय आहे की जो थोडक्यात सांगतो, जोपर्यंत आपल्याहून भिन्न पदार्थ, भेद म्हणजे माझ्याहून अन्य कोणता तरी पदार्थ आहे की नाही ज्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे. जर आपल्याहून अन्य पदार्थ असला, बरोबर, आपल्याहून अन्य पदार्थ असला, तो आपल्या विरुद्ध असला, तो आपल्याहून प्रबल असला, बरोबर ना? अजून काय राहिले का? आपणाहून भिन्न, आपल्याहून प्रबल आणि आपल्या विरोधी असला तर हा 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 आणि आपल्या सत्तेतला असला म्हणजे सत्य असला आहे की नाही? तर तो सत्य असला तर त्या मनुष्याला भय राहील की नाही? द्वितीयाद् वै भयं भवति. दोन असले की माणसाला काय होतं? भीती होतं. एकटा असल्यावर भय होत नाही आहे की नाही? होतं कोणाला होतं? लहान मुलाला होतं. त्याची आई काय करते की तू काय घाबरू नको आणि तू आता एकटा इथं तुला खोलीत मी ठेवते, दरवाजा बाहेर लावून जाते, तुला कोणत्याही प्रकारचं भय नाही. आणि ते मुलगा मोठमोठ्याने रडायला लागतं. का बरं रडायला लागतं? त्याला भीती वाटते. दुसरं असलं तर त्याला बरं वाटतं, पण ही कोणाची गोष्ट आहे? ही लहान मुलाची गोष्ट आहे की नाही? वास्तविक एकटा असल्यावर भय का आता त्याला कोणापासून? तसं आपला आत्मा एक असताना आपल्याला ते एकट्या आत्म्यात स एकाकी न रमते, एकट्याला करमतच नाही. एकोहम बहुश्याम प्रजा आहे, मी एकटाच आहे, अनेकांना उत्पन्न करावं असा संकल्प झाला का तिथूनच काय झाली? द्वितीयाद् वै भयं भवति. तिथून मनुष्याच्या दुःखाला काय झाली? सुरुवात झाली. म्हणजे जर मनुष्याला दुःख पाहिजे असेल तर जितका द्वैताचा विस्तार, भेदाचा विस्तार, तेवढा दुःखाचा विस्तार. याचं उदाहरणच आहे की नाही? पहिला एकटाच होता, दोन झाले, दोनाचे चार झाले, समाजामध्ये आणखी तितका दुःखाचाच विस्तार होत गेला. का त्याला कधी सुखाची अनुभूती आली? झाली ती सुखाचा आभास आहे, वास्तव सुख आहे का? परंतु स एकाकी न रमते. वास्तविक एकाकी जर असलं तर तिथं काय आहे? फक्त सुखच आहे. एकट्यामध्ये दुसरा पदार्थ नाही, त्याला विरोध करायला कोणी नाही, त्याच्या सत्तेतला पदार्थ नाही, त्याच्यापेक्षा प्रबल नाही. सगळं आहे तो कोण? सर्वम यद अयम आत्मा. सर्व कोण आहे? मीच आहे, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी असा साधा विचार केला तरी एकटेपणात, अभेदात काय आहे? सुख आहे. अद्वैतात सुख आहे आणि द्वैताद् वै दुःखं भवति अशी श्रुती सांगते. माणसाचा पण तसा अनुभव आहे. असा असताना देखील अद्वैताचा शोध घेण्यापेक्षा तो शोध कुठे घेतो? सुखाचा द्वैतामध्येच घेतो, आहे की नाही? मग त्याची स्थिती कशी आहे? बालवत, लहान मुलाप्रकारे बालिशपणाचं हे आहे. जीव ब्रह्माचा भेदनिश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे, परंतु त्या भेदनिश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणासही नाही. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुस अपेक्षित नाही. आता तुम्ही काय म्हणाल? इथं भेदनिश्चय करायचा म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. आपल्याला आई किंवा पारलौकिक सुख भोगायचं आणि भेदाचा व्यवहार करायचा. मरणानंतर शास्त्रीय भेदाचा व्यवहार केला तरी ते सांगतात की तुम्हाला कुठं वराता लावी ती वराता लावी ती आकाश काय काय म्हणजे स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी वराका म्हणजे शिड्या लावतात. म्हणजे कोणत्या? यज्ञाच्या शिड्या लावतात. मग यज्ञाचं करायचं म्हणजे ती देवता आणि माझ्यामध्ये भेद मानूनच आहे की नाही? भेद मानूनच आहे. मग आता जेव्हा तो जाईल स्वर्गाला तेव्हा त्या स्वर्गाचं नाव काय आहे? मोक्ष. पण तो मोक्ष कधी मिळतो?
मरणानंतर मिळतो. मुमुक्षुला जो स्वर्ग पाहिजे तो मोक्ष मेल्यापाठी आम्हाशी होईल, मेल्यानंतर आम्हाला मोक्ष होईल असं जो म्हणतो तो तुकाराम महाराज काय म्हणतात, तो एक मूर्ख, त्याला मूर्ख आहे. तर मनुष्याला मोक्ष कधी पाहिजे, याची देही याची डोळा. म्हणजे मुमुक्षुला मरणोत्तर मोक्षाची कल्पना अपेक्षित नाही, त्याला काय पाहिजे, इथं असतानाच मोक्ष पाहिजे. मग मरणोत्तर मोक्ष मानणारे जेवढे ग्रंथ आहे ते त्याच्या दृष्टीनं काय आहे, निष्फल आहेत. म्हणून तत्प्रतिपादक म्हणजे काय, मरणोत्तर मोक्ष प्रतिपादक सगळे ग्रंथ हे निष्फल आहेत. आणि या ग्रंथात मुमुक्षुला या जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. मुमुक्षुला कोणता ग्रंथ कोणता हे पाहिजे, मोक्ष कधी पाहिजे, याच जन्मामध्ये पाहिजे. आणि याच जन्मात मोक्ष पाहिजे असेल तर या ग्रंथामध्ये मरणोत्तर मोक्षाचं वर्णन केलंय का, नाही. प्रतिपादक ग्रंथ याच्या दृष्टीनं काय आहे, निष्फल आहे. मग त्याला काय पाहिजे, याच जन्मामध्ये मोक्ष पाहिजे. आणि याच जन्मामध्ये मोक्षाचं साधन कोणतं आहे, जीव आणि ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान, आणि ते ह्या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. म्हणून जीव ब्रह्माचे ऐक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. पण हा विषय कर्मठाला उपयोगी आहे का, उपासकाला उपयोगी आहे का, दोघांनाही उपयोगी नाही का, मुमुक्षुला उपयोगी आहे, मुमुक्षुला उपयोगी आहे. मरणोत्तर मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुमुक्षुला उपयोगी आहे की याची देही याची डोळा, याची देही याची डोळा. आणि त्याला उपयोगी काय आहे, तो होतो जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. आणि या ग्रंथामध्ये काय सांगितलेले, जीव ब्रह्म यांच्या एकतेचं ज्ञान. या ग्रंथाच्या अध्ययनाने काय होईल, जीव ब्रह्माच्या एकतेचा दृढ निश्चय होईल. म्हणून हा ग्रंथ मुमुक्षुला हितावह आहे, ग्रंथ निष्फल नाही. म्हणून या ग्रंथात मुमुक्षुला या जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्म यांची एकता सिद्ध करणं हाच या ग्रंथाचा विषय आहे. आता आपले कोणते अनुबंध झाले, अधिकारी आणि विषय यांचं वर्णन झालं. आता काय राहिलं, प्रयोजन. या ग्रंथाचं फल काय आहे असं सांगतात, बरोबर ना. फल प्रयोजनम अनुद्दिश्यन मंदोपी प्रवर्तते. जर काही प्रयोजन सिद्ध होत नसेल तर मनुष्य मंद बुद्धीचा वेडा मनुष्य सुद्धा कशामध्ये प्रवृत्त होत नाही. तुम्ही म्हणता की तो विनाकारण गुणगुण करतो, आहे की नाही, गुणगुणत असतो, गाणं वगैरे हातवारे करतो, तर त्यांनी सुद्धा त्याला बरं वाटतं, हे त्याचं काय आहे, फलच आहे. म्हणून प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. या ग्रंथाचं प्रयोजन किंवा फल काय आहे ते आता या ठिकाणी सांगतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तर आता आहे ना, याच्यानंतर आजच्या दिवस गीतेचा पाठ होणार नाही, 1 तासभर कीर्तन करू किंवा भजन करू, काय ठरेल ते लगेच आता. आणि 1 तासानंतर इथं प्रसाद आहे, भोजन आहे, तर सगळ्यांनी जेवण करून जा. जर समजा कोणाला आता जायचं असलं तर थोडं फिरून परत 11 वाजता बरोबर या जेवण करा. नाही म्हणजे खरोखरच जर जेवणाला आवश्यक, कारण जेवण व्हायला नको झालं, एवढ्यांचं जेवण केलेलं आहे. आणि हां त्याच्यामध्ये म्हणून 10 ते 11 कीर्तन आणि 11 वाजता जेवण. एवढे आहेत, एवढे जेवण करायला परत या, जेवण करायला 11 वाजता बरोबर आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव